काला खाऊ दही भात वैकुंठित व्हायचे नाही कवड काही काल्याचे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या अंतःकरणात काल्याविषयी जी आवड आहे काल्याविषयीचा जो आदर आहे त्या आदरापोटी एक प्रतिज्ञा करतात विठाला विठाला हरी विठ्ठला विठ्ठला परम पावन भगवान सोमेश्वराच्या या पावन नगरीत श्री क्षेत्र वडी या गावात सालाबाद प्रमाणे संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात एक वेगळ्या उत्साहाने संपन्न होत आहे आणि या वर्षीच्या या भक्ती उत्सवातील समारोपाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य भगवान सोमेश्वराच्या कृपेने तथा या उत्सवाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज कुटे यांच्या प्रेमातून तथा आमच्या वारकरी संप्रदायातील आपल्या जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पकवाज मेकर्स आमचे सोनाजी पांचाळ आदरणीय माऊलींच्या संपर्कातून ही सेवा करण्याचं सौभाग्य दासाला प्राप्त झालेलं आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं चिंतन करून ही सेवा भगवान सोमेश्वराच्या चरणी आपल्याला समर्पित करायची विठाला विठाला ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना तुम्ही सर्व देवरूप श्रोते मंडळी सर्व वैष्णव गुणीजन महाराज मंडळी सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि चिंतनाकडे प्रवृत्त होतो आज आपल्या उत्सवाचा समारोपाचा दिवस आहे अर्थात सांगतेचा दिवस आहे आज परमार्थाची सांगता नाही आम्ही जो उत्सवाचा एक काळ ठरवला होता तो काळ आज समारोपाकडे संपतोय त्या उत्सवाचा समारोप आहे परमार्थाचा नाही आणि मग एक आहे परमार्थाचा समारोप असो किंवा उत्सवाचा समारोप असो परमार्थ माणसाला प्रसादापर्यंत नेत असतो 2 क्षेत्र आहेत या जगात किती पदार्थ आहेत शास्त्राने जेव्हा पदार्थाचा विचार केला तेव्हा वैशेषिक दर्शनाने 7 पदार्थाचा विचार केलेला आहे द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाय आणि अभाव पण आपल्या वेदांत दर्शनामध्ये 2च पदार्थाचा विचार आहे म्हणजे या जगात एक दृग आहे आणि एक दृश्य आहे सोप्या भाषेत सांगायचं ठरलं एक दिसणारं आहे आणि एक दाखवणारं आहे अजून सोपं करायचं ठरलं तर दिसणारा प्रपंच आहे आणि दाखवणारा परमात्मा आहे या 2 गोष्टी सोडल्या तर या जगात काहीच नाही माणसं समाधाना करता जगत असताना कर्म करत असताना काही संसारात धडपड करतायत आणि काही परमार्थात करतात पण फरक एवढा आहे संसारातली धडपड माणसाला पश्चातापाकडे नेते आणि परमार्थातली धडपड माणसाला प्रसादाकडे नेते म्हणजे अजून सोपं करायचं ठरलं संसार करून काय मिळतो पश्चाताप आणि परमार्थ करून काय मिळतो प्रसाद विठाला अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर पश्चाताप कशाला म्हणायचं आपण केलेल्या क्रियेचा खेद निर्माण झाला की समजावं पश्चाताप आहे आणि आपण केलेल्या खटपटाचं कौतुक वाटायला लागलं की समजावं प्रसाद आहे संसारातल्या खटपटीबद्दल तुकोबारायची भाषा काय येथे अवघे वाया गेले दिसती सायास आणि परमार्थाबद्दलची खटपट काय कवतुक वाटे झाली या वेचाची विठाला संसार कोणाचा छोटा आहे कोणाचा मोठा आहे याला बेस असला तर कमी करून टाक पूर्ण संसार कोणाचा छोटा आहे कोणाचा मोठा आहे कोणाचा 1 एकराचा आहे तो कोणाचा 10 एकराचा आहे कोणाचा 1 लेकराचा आहे तो कोणाचा 10 लेकराचा आहे कोणाचा 1 बायकोचा आहे ऐका ना पूर्ण ऐका ना आधी तुम्ही किंवा कोणाचा बिना बायकोचा आहे असं म्हणायचं होतं पण केवढाही संसार असो बघा छोटा असो नाही तर मोठा असो शेवटी पश्चातापच पटवून देऊ का तुम्हाला एकदम सोपं पटवून देतो तुमचं वय काय आता 35 लग्न झाले किती दिवस झाले लग्न होऊन 20 वर्ष झाले लय लोक 15 वर्षीच केलं काय बरं काय हरकत नाही 15 झाले असतील 20 झाले असतील भाऊ प्रामाणिकपणे मला एक उत्तर द्यायचं खरं सांगा लग्नाच्या आधीचे दिवस चांगले होते का आताचे चांगले नाही तुम्ही घाबरूच नका बायको जरी संग आलेली असली मी येतो मला पण तुमच्या मनातलं मला कळालंय आधीचे चांगले होते का नाही पण माणसाला खेदच होतो महाराज फॅन करा बंद आवाज जास्त देतोय गरज वाटली की मी सांगल पुन्हा चालू करायला
ऐका, माणसाला खेदच निर्माण करतो संसार करून. केलं नसतं तर बरं झालं असतं, ही भाषा आहे. म्हणून संसारात पश्चातापात. आणि परमार्थात तसं नाही. येथ थोरीने पुरे कोड बहुत मनीचे. ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान आणि अज्ञान, ज्ञान विज्ञान अज्ञान आम्हाला लय सोप्या भाषेत समजावून सांगितलं. जो तर्काची दिटी गोचर नवे किरीटी, अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंच हे विज्ञान आणि त्याच्या ठिकाणी असणारी सत्य बुद्धी हे अज्ञान, हे ही जाण. ज्ञानोबाराय म्हणतात जो प्रमाणाला विषय होत नाही ते आहे ज्ञान. जे आपल्याला षड प्रमाणाने विषय होत हा प्रपंच, ह्याला म्हणा विज्ञान. आणि ह्या विज्ञानाच्या ठिकाणी आपली जी सत्य बुद्धी आहे हे आहे अज्ञान. पण अर्जुना याच्यातलं जे ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाचं कौतुक करताना अर्ध्या तुकड्यात ज्ञानोबाराय किती गोड बोलले पहा. ज्ञानोबाराय म्हणतात येथ थोडे नि पुरे कोड बहुत मनीचे. हे थोडं जरी परमार्थात मिळालं तर वाया जात नाही. म्हणून परमार्थाचा शेवट प्रसादात. म्हणून वारकरी संप्रदायात कोणत्या उत्सवाची सांगता? काल्याच्या कीर्तनाने, अर्थात प्रसादाच्या कीर्तनाने. काला हा प्रसादालाच पर्यायी शब्द आहे. म्हणून पहा, पीराकडे जाणारे प्रसादाला मलिदा म्हणतात, देवीकडे जाणारे प्रसादाला शिरणी म्हणतात, तसे आमचे वारकरी प्रसादाला काला म्हणतात. विठाला विठाला हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग तो काला आपल्याला सेवन करायचा आहे, पण त्याच्या आधी काल्याच्या संबंधानं काहीसं चिंतन करावं असा प्रघात आपल्या संप्रदायामध्ये आहे. प्रस्ताविकात जास्त वेळ नाही घालवणार. विचार आहे, तुकाराम महाराज अशाच काल्याच्या संबंधानं प्रतिज्ञा करतायत की उपजोनिया पुढती हो काला खाऊ दही भात. इथं दोन विषय आहेत. प्रतिज्ञा करणारे तुकोबाराय आहेत आणि प्रतिज्ञेचा विषय आहे काला. की ज्याच्या स्वरूपाचं त्याचं प्रतिकात्मक वर्णन करताना तुकाराम महाराजांनी भाषा काय वापरली? दही भात. आता पहा, आपण दही भात या शब्दाकडे लक्ष देऊ आणि तुकाराम महाराजाकडे लक्ष देऊ. प्रतिज्ञा करणारे तुकाराम महाराज, दही म्हणजे आंबवलेलं दूध आणि लाही म्हणजे भाजलेला तांदूळ किंवा भाजलेली ज्वारी. बरोबर ना? लाही म्हणजे काय? भाजलेली ज्वारी किंवा भाजलेला तांदूळ, ते काय आहे? लाही. आणि आंबवलेलं दूध म्हणजे काय आहे? दही आहे. महाराज, केवळ दही आणि अशी लाही खायला तुकाराम महाराजांसारखे साधू येणार नाही. कारण या साधू संतांनी रस विषय जिंकलेला आहे. ते तुमच्या आमच्या सारखं आहे का? आपल्याकडं पहा, आपल्याकडं काय, महाराष्ट्रामध्ये काय काय गावात काय काय पदार्थ प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर पुण्याला आला तर पुण्याचा जोशी वडा प्रसिद्ध आहे, जोशाचा वडा प्रसिद्ध. तुम्ही नाशिकला गेले तर कोंडाजीचा चिवडा प्रसिद्ध. वडवणीला गेल्यावर ढोले चिवडा प्रसिद्ध. गंगाखेडला गेल्यावर कलम प्रसिद्ध. फिरणाऱ्याला चांगलं माहित आहे. शेगावचे महाराज कचोरी प्रसिद्ध. तसं आष्टीचं काय प्रसिद्ध आहे? गांजा कोण म्हणलं? प्रत्येक भागाचं प्रसिद्ध असतं. महाराज, अशी काही माणसं पाहिली मी. का कुठे निघाले? म्हणे बीडला. बीडला काय हो? ते मांदळ मोहीन बीडच्या मधात आहे ना, टोलना काय ना, तिथे एक ढाबा आहे म्हणजे काय, तिथं भाजीली भारी भेटत. हो, म्हणजे भाजी खायला कुठं? बीडला. आमच्यासारखे कुठेही जाऊ शकतात, या जिबेच्या आहारी गेलेले. पण तुकोबारायसारखे साधू यांनी रस विषय जिंकलेले महात्मे. हे केवळ दही नाही खायला येतील का? नाही येणार. मग आपल्याला काय करावं लागेल? तुकाराम महाराजांनी काल्याकरता प्रतिज्ञा केली, पण त्यांच्या प्रतिज्ञेचा जो विषय आहे, जो काल आहे, त्याच्या स्वरूपाचा थोडासा विचार करावा लागेल. आणि आपल्याकडे आहे, एकंदरीत आपल्याकडे 3 प्रकारानं काल्याचा विचार आहे. एक प्रतिकात्मक काला आहे, काला खाऊ दही भात. एक ज्ञानमय काला आहे, तुका म्हणे काला कोठे अभेद देखील जीवशिवाच्या ऐक्याला काला. इथं आपल्याच तत्वज्ञानामध्ये ह्याच्यामध्ये मतभेद आहेत या काल्याबद्दल. ते काय म्हणतात? जीवशिवाच्या ऐक्याला काला तुम्ही म्हणता, पण जीवशिवाचं ऐक्य होणं शक्यच नाही. म्हणजे का ऐक्य होणं शक्य नाही? त्याचा काला होणं शक्य नाही. काय शक्य नाही? म्हणजे काला ही संज्ञा कोणाला प्राप्त होते? भाकरी असावी आणि ताक असावं किंवा भाजी असावी, 2 भिन्न पदार्थ असावे, ती एकात मिसळावे, तेव्हा काय होतो? काला. जीव आणि शिव वेगळे नाहीतच, तर ते मिसळले नाही, काला कसं काय होईल? जीव ब्रह्मैव नापरा. मग कसं काय? त्यांनी सांगितलं, जरी जीवात आणि शिवात भेद नसला तरी उपाधीनं जो भेद निर्माण केलाय, माया विशिष्ट तो ईश्वर आहे आणि अंतःकरण विशिष्ट तो जीव आहे. त्यांच्या उपाधीचा बाध होऊन त्यांचं ऐक्य होतं, मुख्य समानाधिकरण्य होतं. या अंगानं आम्ही काला म्हटलो. चला, जीवशिवायचा ऐक्याचा एक काला.
बघा हा एक काला, पहिला काला प्रतिकात्मक काला दही आणि लाई, दुसरा काला जीवशिवाच्या ऐक्याचा काला, तिसरा एक काला आहे. तो तिसरा काला कोणता आहे? हरिनामाचा खिचडी काला, 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 खिचडी काला. खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, साधने हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. हे प्रेम मोहिया साधने, प्रेम मोहिया साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, खिचडी काला, खिचडी काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हे तिसरा भक्तिमय काला आहे. हरी पाहिजे, हरीचं नाव पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रेमाचं मोहन पाहिजे. याच्या मिश्रणानं जो प्रेममय बनतो तो भक्तिमय काला आहे. ही काल्याची 3 रूपं झाली. प्रतिज्ञा करणारे तुकाराम महाराज रसविषय नावाचा काला खायला येतील हे आपल्याला पटत नाही. आपण थोडक्यात विस्तार केलेला आहे. जीवशिवाच्या ऐक्याच्या काल्याकरता पुन्हा येतील असं जर म्हणायचं ठरलं तर 2 अडचणी आहेत. मुळात जीवशिवाचं ऐक्य झाल्यानंतर उपजोन्यापुरती ही भाषा संभवत नाही. कारण यद्गत्वान निवर्तनते तद्धाम परमं मम. आता तिथून परत येणे नाही. ज्ञानोबाने दृष्टांत दिला. तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहू अथवा जावो. दृष्टांत काय दिला? सांगे सरितेचे निवोगे सिंधू जळा मिनले भोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्रची होणी ठेले ते विचित्ताचे चैतन्य झाले जेथ यातायात निमाले घनानंद जे. ज्ञानोबा म्हणतात समुद्राचं एकदा नदी समुद्राला जाऊन मिसळली की नदी जशी वापस येत नाही तसा जीव एकदा शिवाला जाऊन मिसळला की पुन्हा तो जीव दशेला येतच नाही. येणं शक्यच नाही. उपजोनिया पुरती ही भाषा संभवत नाही. आणि दुसरी अडचण आहे तुकाराम महाराजाला याच्याविषयी रुची पण नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. चला याही काल्याकरता महाराज येणार नाहीत. मग प्रतिकात्मक जरी काला दहीलाही असला तर तात्पर्यानं असणार आता तिसरा काला कोणता? हरिनामाचा खिचडी काला. याच्या करता मात्र तुकाराम महाराज येतात. त्याची 2 कारणं. येण्याची भाषाही संभवते आणि महाराजाला हे आवडतोय. कसं आवडतो? तुकाराम महाराजाला देव आवडतो. तुकाराम महाराजाला जेवढा देव आवडतो तेवढं काहीच आवडत नाही. भरपूर प्रमाणात विस्तार नको. आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुकाराम महाराजाला देव आवडतो. तुकाराम महाराजाला देवाचं नाव आवडतं. आम्हा आवडे नाम घेता. आणि प्रेम तर कोणाला आवडत नाही? प्रेम सगळ्यालाच आवडतं. हरी आवडतो, हरिनाम आवडतं, प्रेमही आवडतं. परत काय माणसाला आवड निर्माण होण्याकरता काय कारण असावी लागतात. आवड नाही नाही मला लता दीदीचं गाणं फार आवडतं. का? सुरेल आहे, गोड आहे म्हणून. मला भीमसेन जोशीचं गाणं फारच आवडतं. क्लासिकल बेसनं फार परिपूर्ण आहे म्हणून. माणसाच्या आवडीला काहीतरी हेतू असतो. आता काय इथं जरी खुर्ची असती आणि मला हातानं गुळाचा खडा घेता येत असता तरी भारी उदाहरण दिलं असतं. नाही गुळ कोणाच्या हातात खात नाही मी. खुर्ची पाहिजे इथं. ते कोणाच्या हातचा गुळ खायचा सोडला महाराज. एकदा काय झालं एका बैठकीत गेलो मी आणि एकानं अशी तंबाखू कळली थुकली तोच गुळ द्यायला वाचला.
माणसं कुठेही हात नाकात बोट घात बगला खाजवून त्यानंच गोळ देतात. मग कोणाच्या आजचा खात नाही मी. वर ठेवा आता ते पाण्याची बाटली एकदा ठेवा. मंडळीचा आभारी. आता ऐका उदाहरण पहा. नाही असं घेतो. हा काय गोड आहे. आवडतो का? का आवडतो? गोड आहे म्हणून. गोड आहे म्हणून. माणसाला काय जेवणामध्ये 6 रस आहेत आपल्याकडे. साहित्यात 9 आहेत मौली, पण जेवणात 6 रस आहेत. त्याला षड्रस भोजन म्हणतात. षड्रस भोजन कोणते कोणते आहेत मोजा. मी सांगतो. एक आंबट, एक गोड, किती झाले 2, कडू, तिखट, खरट आणि तुरट. हे 6 रस आपल्या जेवणात असतात. आंबट चिंचेसारखे, गोड गुळ वगैरे आपण शिरा वगैरे खातो गोड, कडू कारलं वगैरे, तिखट मिरची आहे, तुरट आवळा आहे आणि खरट मीठ आहे. असे पदार्थ 6 रस आहेत. पण 6 रस जरी जेवणात असले तर माणसाला आवडणारा रस मात्र गोड आहे. सगळ्याला कोणतं आवडतं? गोड आवडतं. साधं उदाहरण. ए बाळा, तुला कडू आवडतं का गोड? गोड. तुला तिखट आवडतं का गोड? तिखट. माळ नाही का तुझ्या गळ्यात? तुला तिखट आवडतं होय? असो, रस आहेत पण माणसाला आवडणारा रस कोणता आहे? गोड. आता पहा, आधी तिन्हीला प्रमाण देतो महाराज. हरी गोड, हरीचं नाव गोड आणि प्रेम गोड, आणि तिन्हीचं मिसळून असणारा काल्याला एक गोड प्रमाण देतो आणि मग विषय पूर्ण करतो. बघा, माणसाला गोड आवडतं. हरी कसा आहे? गोड आहे. अधरम मधुरम वदनम मधुरम. काय म्हटले वल्लभाचार्य? मधुराधिपते रखिलम मधुरम. हे मधुराच्या अधिपती तुझं सगळंच गोड आहे. हरी गोड, हरीचं नाव गोड, नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सकळही. आणि प्रेम तर विचारूच नका. काळीचार धरा, काळीचार. एका जनार्दनी एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी एका जनार्दनी एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी अनुभवे सुरवाड जाणती. अनुभवे सुराडे जाणती. अनुभवे सुरवाड जाणती. अनुभवे सुराडे जाणती. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. 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 एका जनार्दनी प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. एका प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड. अनुभवे सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. एका जनार्दनी. हो, प्रेम काय आहे? अति गोड आहे. हरी गोड आहे. हरीचं नाव गोड आहे आणि प्रेम तर अति गोड आहे. म्हणजे अवघ्याची गोड झाली. मागिली हे भरी आली. साह्य झाला पांडुरंग, दिला अभ्यंतरी संग. काल्याच्याच प्रकरणातलं हा अभंग आहे. अर्थात काला चवीला गोड आहे. तो का म्हणे आला?
चवी रसाळ हा काला, एक तर जीवाला सहा रसात गोड रस आवडतो, काला गोड आहे म्हणून आवडला. म्हणून तुकाराम महाराजाचा विशेष आवडीचा विषय कोणता आहे? हरिनामाचा खिचडी काला. अजून सांगतो तुम्हाला, गोड शब्द प्रत्येक वेळेला चववाचक येत नाही. गोड शब्द अनेक वेळा आनंदवाचक येतो. इथंच उदाहरण देऊ. काय महाराजांनी गोड पकवाज वाजिलो, पकवाज चाटून पाहिलाय. काय महाराजांनी गोड चाल म्हणली, चाल का चाटून पाहिली काय? मग इथं गोड शब्द चालीला काय, पकवाजाला गोड शब्द काय आहे? ज्याच्यात शास्त्रीय शब्द सांगतो मग व्यवहारातला शब्द वापरतो, ज्याच्यामध्ये आनंद प्रदत्व आहे, म्हणजे आनंद देण्याची कुवत आहे, त्याला गोड म्हणतात. मग पकवाज अजून आनंद मिळाला, मग गोड वाजवला. चाल ऐकून आनंद झाला, गोड आनंद. तुम्हाला अजून सोपं उदाहरण देतो. दिवस उन्हाळ्याचे असावे. हो, सध्या उन्हाळ्याचे नाहीत. तुमच्या काळात 3च ऋतू होते, आमच्या काळात 9 ऋतू आहेत. यांच्या जनरेशन मध्ये किती ऋतू होते? 3, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता नवीन जनरेशनला आपल्याला किती ऋतू आहेत? 9. मोजा, ऋतूची नावं घेतो, मोजा. उन्हाळ्यातला उन्हाळा, उन्हाळ्यातला पावसाळा, उन्हाळ्यातला हिवाळा. किती झाले? 3. पावसाळ्यातला पावसाळा, पावसाळ्यातला उन्हाळा, पावसाळ्यातला हिवाळा. किती झाले? 6. पुन्हा हिवाळ्यातला हिवाळा, हिवाळ्यातला उन्हाळा, हिवाळ्यातला पावसाळा. किती झाले? 9. सध्या कोणता ऋतू चालू आहे? सध्या उन्हाळ्यातला पावसाळा चालू आहे. असा ऋतू, असा ऋतू आहे सध्या चालू. सांगायचं काय? दिवस उन्हाळ्याचे असावे, कडक ऊन पडलेलं असावं, डेरेदार आंब्याचं झाड असावं. कडक ऊन, झाड कसं आहे? डेरेदार, आंब्याची सावली आहे, त्याच्या खाली बाश टाकलेली आहे. पण त्या माणसाला पाणी असल्यामुळे त्याने बाजूला स्प्रिंकलर लावलेला आहे. त्या स्प्रिंकलरमुळे त्या पाण्याला स्पर्श करून थंड हवेची मधून मधून काय येते? झुळूक येते. आणि त्या डेरेदार आंब्याखाली एका माता मौलीनं चूल पेटवली, त्याच्या लोखंडाचा तवा टाकला, हिरव्या मिरच्या टाकल्या, पडीभर तेल टाकलं, मिरच्या भाजल्या. लसण टाकायचा का? लवकर निर्णय घ्या, मिरच्या करपायला लागल्या. काय टाकलं त्याच्यावर? लसण टाकला. मिरच्या वापण्याकरता भाकर टाकली, पुन्हा भाकर बाजूला काढली, एवढं खडे मीठ घेतलं, थोडी कोथिंबीर लुचली, भाजलेली शेंगदाणे टाकली. आणि खरं सांगा, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय? आणि काय वाटला? ठेचा तयार केला, ठेचा ताटात घेतला, कडक बाजरीची भाकर, असा ठेचा, त्याच्या घाण्याचं आणलेलं करडीचं तेल, खायला बसला. तोंडी लावायला भुईमुगाच्या शेंगा, पातीचा हिरवा कांदा, मधून मधून घोट घोट प्यायला ताक. बस झाला आता, बस झाला. आणि असा जेवायला बसला. आणि बायकोला म्हणतो, वाट्याचा वाट्याचा. तिने एकदा वाढला, दोनदा वाढला, बस झाला ना. नाही नाही, मला ठ्याचा लोईच गोड लागायला. ठ्याचा तिखट का गोड? पण हा काय म्हणतो? आता तो गोड चववाचक नाहीये, त्याच्यातून काय मिळायला लागलाय? आनंद मिळायला लागला. वाढ वाढ. तिने बस झाला हो, वाढ. ती म्हणजे आता खाता पुन्हा मूळ असो. मला सांगायचं काय, गोड शब्द चववाचक आहे, तसा गोड शब्द आनंदवाचक आहे. हा रस आनंदाचा. आणि मग तुकाराम महाराजाला विशेष आवडतो हरिनामाचा खिचडी काला. मग नियम असा आहे, ज्ञानेश्वरी 3 ओव्या आहेत. सगळ्या सांगायला आता आपल्याकडे वेळ नाही. का सांगू? कसं करू? ओव्या ऐकायची सवय आहे ना, आणि राहू द्या. ओव्या बी ऐकायचा गाण्याबरोबर आपला असो. 3 ओव्या सांगतो ज्ञानोबारायच्या, लय गोड. ज्ञानोबारायने आवडी करता माणूस काय काय करतो याच्या संबंधाने 3 विचार आले. अनेक असतील, पण दासाला अभ्यास करताना जेवढे सापडले तेवढे मांडण्याचा प्रयत्न करतो. पहिला, माणसाला जे आवडतं त्याची लाज कधी वाटत नाही. आवडी आणि लाजवी, व्यसनी आणि शिनवी, पिसी आणि भुलवी तरी ते काही. माणसाला जे आवडतं ना महाराज, त्याची लाज वाटत नाही. मग 100 एकरचा बागायतदार असतो आणि 250 रुपये रोजानं खुरपायला आलेली बाई असते. बागायतदार किती एकराचा? 100 एकराचा. आणि बाई काय रोजानं आलेली? 250-300 रुपये रोजानं खुरपायला आलेली बाई. पण एवढा 100 एकरचा बागायतदार त्या बाईला म्हणता, अक्का तंबाखू हाय का? याला लाज आहे का? अरे 100 एकरचा बागायतदार तू 300 रुपये रोजावल्या बाईला तंबाखू मागतो का बरं? तंबाखूची आवड आहे. आवड माणसाला लाज सोडायला लावते. तुकाराम महाराजाला हरिनामाचा आवड असल्यामुळे लाज भय शंका. चला आता पुढं. आवड माणसाला कंटाळा येऊ देत नाही.
ज्ञानोबा म्हणतात आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेमायशे. ज्ञानोबा म्हणतात तीच गोष्ट वारंवार पुन्हा पुन्हा करावी वाटते, त्याचा कंटाळा येत नाही, उलट प्रत्येक वेळेला प्रेम वृद्धिंगत होतं, त्याला आवड म्हणतात. आवड येते, त्याचा कंटाळा येत नाही. याला उदाहरण एकदम सोपं. बाळा तुझं नाव काय रे? साईराज का साई? साई. साई तुला खायला काय आवडतं? तुझ्या गळ्यात माळे म्हणून विचारलं मी. त्याचं काय आहे, साताऱ्याला गेलो मी एकदा आणि साताऱ्याला सहज एकाला विचारलं, ए बाळा तुला खायला काय आवडतं? तीन महाराज कीर्तना सांगण्याजोगं नाही मला. मी आधीच हेरतानाच माळकरी पोरगा येतो मग विचारेल, साई तुला गोड पदार्थात काय आवडतं? पुरणाची पोळी. ऊंचे लोक की ऊंचे पसंत, काय अडचण नाही. साई तुला पुरणपोळी आवडते. साई मी तुझा मामा म्हण. चालते मन मामा मोठ्याने म्हण ना. हा फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको. मामाचाच मेळ नाही तर तुला काय देऊ? मामा असाच. बसा बसा मामा बसा. बसा काय अडचण नाही. नाही अजून भरपूर वेळ आहे, अजून 1 तास आहे. अरे ते राहिलं ना आपलं, हे असं होतंय बघा. हा साई पोरगी मागू नको. मग मामाच ब्रह्मचारी काय करतो आता? साई माझा कोण? मी त्याचा कोण? मामा. मी आलो म्हणलं साई म्हण ना. मामा मामा म्हण रे, लावीन मेळ पण म्हण बाबा. अरे बघ मी तुला खाऊ आणला. मला मामा एक फोन करायचा रे, आता जेवून बसलो, कसलीच पोटात जागा नाही. अरे तुझ्या आवडीचा आहे. म्हणजे मामा पुरणपोळी आणली काय? मग पुरणपोळ्या आणल्या. पुरणपोळी नाही पुरणपोळ्या आणल्या. मला मामा आता एक खातो आणि बाकीच्या सकाळी खातो. म्हणून मी 5 पोळ्याचा डबा कोणाच्या हातात दिला? साईच्या हातात दिला. साई किती खाणार होता? 1. ऐका बरं, साई नावाला 1 खाणार होता, पण नावाला 1 बी ठेवीत नाही. आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे घडे प्रेमायशे. माणसाला ज्या विषयाचं प्रेम असतं, ज्याची आवड असते, ते पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं. बघा बरं, आपल्याला खरं सांगा महाराज तुमचं वय काय आता? 62 वय. किती वर्षापासून भजन करता अंदाजे? 50 वर्ष धरू. 50 वर्षामध्ये रूपाचा अभंग किती वेळा म्हणला असेल तुम्ही? गणित नाही. पण त्याचा कंटाळा आला का आपल्याला? कधीच नाही. आपल्याला रूपाचा अभंग बदलून म्हणा काय बोललेले कुरीनं चालू करतो. एवढ्या वेळा म्हणला आपण, पण आपल्याला या भजनाचा कंटाळा का नाही? आवड असली की कंटाळा येत नाही. तुकाराम महाराजले हरिनामाच्या खिचडी काल्याची आवड असल्यामुळे त्यांना कंटाळाच नाही. आता शेवटचा ज्ञानेश्वरीतली ओवी, आवड आहे तिथं लाज नाही, आवड आहे तिथे कंटाळा नाही. आणि जे आवडतं ना त्याच्याकरता म्हणून जीवाचा सुद्धा विचार करत नाही. ज्ञानोबारांनी दृष्टांत असं लय गोड विचार सांगितला. फक्त ज्ञानोबारांनी तिथं आवडीला एक विशेषण दिलंय, ते फार विचार करण्याजोग आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आवडी अतिसाच तरी जीवित ही सलंच आगी घालिता रोमांच देख जत सतीये. ज्ञानोबाराय म्हटले आगी घालिता रोमांच देख जत सतीये. सतीला